योद्धा न्यूज मराठी। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 15 जून पासून खुले होणार। सकाळी 7 ते 11 दरम्यान दर्शन। ऑनलाईन नोंदणी केलेल्या फक्त 1000 भाविकांनाच दररोज घेता येणार दर्शन। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांमुळे 5 महिने बंद असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आता 31 मे ऐवजी 15 जून पासून भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे। तेही पूर्ण वेळ खुले न होता सकाळी 7 ते 11 या वेळेत दररोज 1000 भाविकांना ऑनलाईन नोंदणीद्वारे दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे। नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे नवीन सभामंडप व पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत। त्यामुळे 9 जानेवारीपासून भीमाशंकर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे। सुरुवातीला 3 महिन्यात ही कामे पूर्ण करून एप्रिलमध्ये मंदिर दर्शनासाठी खुले करू असे सांगण्यात आले होते, पण कामे पूर्ण न झाल्याने 9 एप्रिलला मंदिर सुरू न करता 31 मे पर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता। आता सुद्धा काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी 31 मे रोजी मंदिर सुरू होईल अशी घोषणा केली होती, मात्र कामं वेळेत पूर्ण न झाल्यानं आता 31 मे ऐवजी 15 जून रोजी मंदिर भाविकांना दर्शनासाठी दिवसातील काही काळ म्हणजे सकाळी 7 ते 11 या वेळेत खुले होणार आहे। दररोज फक्त 1000 भाविकांना दर्शन मिळणार असून दर्शनासाठी भाविकांना ऑनलाईन नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे। 5 जून पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होईल। नोंदणीसाठी संकेतस्थळ https://श्रीभीमशंभर.com। 15 ते 30 जून दरम्यान सकाळी 7 ते 11 या वेळेतच दर्शन मिळेल। नोंदणीकृत भाविकांना वैध ओळखपत्र बरोबर ठेवणं बंधनकारक आहे। या बातमीचा आढावा घेतला आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी।